सर्वांना पुन्हा एकदा जमीनची महाराष्ट्र इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. 1 मे महाराष्ट्र दिन, 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमा आहे. त्या दिवशी महाराष्ट्र राज्य शासन, परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळ अध्यक्ष, परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळ अध्यक्ष यांनी जो 1949चा जी आर आहे अध्यादेश आणि 2019चा जी आर आहे अध्यादेश, जो 1949चा जी आर आहे अध्यादेश, जो 1949चा जी आर आहे अध्यादेश आणि 2019चा आहे जी आर अध्यादेश, तो जी आर अध्यादेश मंत्री महोदयांनी विस्तृतपणे पुढे सबमिट करून मंजुरी घेऊन 1 मे महाराष्ट्र दिन 2026 रोजी तो अंमलात आणण्याचा निर्णय परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळ अध्यक्ष यांनी जो मराठी भाषिक निर्णय घेतला, जो रिक्षा ड्रायव्हर लायसन्स नूतनीकरण असेल, लायसन्स नव्याने काढणं असेल, नवीन परवाना असेल, नूतनीकरण परवाना असेल, नवीन परवाना असेल, जो रिक्षावाले परवाना नूतनीकरणासाठी येतील, नव्याने परवाना काढण्यासाठी येतील, अशा सर्वांची उक्त माहिती शासन दरबारी घेऊन त्यांचं प्रमाणपत्र, पोलिसांचं प्रमाणपत्र पण लागेल, हे घेऊन अशा सर्व अमराठी भाषिक रिक्षावाल्यांना 1 मे महाराष्ट्र दिनापासून मराठी बोलणं अनिवार्य आहे, सक्तीचं आहे, असं आदेश महाराष्ट्र राज्य शासनाचे आहेत. आणि महाराष्ट्र शासनाचे आदेश जर जो कोणी परप्रांतीय पाळणार नसेल तर अशांचे परवाना तर रद्द होईलच. अशा सर्वांच्या रिक्षा शासन दरबारी परिवहन मंत्रालयाने आणि परिवहन कार्यालय ट्रॅफिक यांनी अशा सर्वांच्या रिक्षा जप्त कराव्यात की जे संविधानिक घटनेने दिलेल्या अधिकार मूल्य जो मंत्री महोदयांना आहे त्याने ती अंमलबजावणी केली, ती शिस्त लागण्यासाठी आणि येणारा परप्रांतीय रिक्षा चालक त्याला वाचता लिहिता मराठी भाषा यायला पाहिजे. कारण असे वादंग होतात, अमराठी आणि मराठीमध्ये वादंग होतात. हे परिवहन मंत्र्यांनी आणि अध्यक्ष एस टी महामंडळाने स्पष्ट केलं आहे लाईव्हवरती. तरी देखील 15 लाख अमराठी भाषिक रिक्षावाले जर 4 मेला संपावर जात असतील तर या सर्व 15 लाख रिक्षावाल्यांचा परवानाच रद्द करा आणि सगळे 15 लाख रिक्षा महाराष्ट्र शासन परिवहन कार्यालयाने जप्त करा. संपला विषय. आम्ही 15 लाख मराठी रिक्षावाले उभे करू, पण परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलू. ते आता डोक्यावर मिऱ्या वाटू लागलेत. त्यांना बिहारी भवन पाहिजे काय, हिंदी भाषा पाहिजे काय, छठ पूजा पाहिजे काय. अरे तुमच्या राज्यामध्ये जाऊन करा, तुमच्या राज्याचा विकास करा, डेव्हलपमेंट करा, रोजगार निर्मिती करा, तिकडे रिक्षा चालवा ना. आमच्या माथी येऊन का बसताय? आज पूर्ण महाराष्ट्र परप्रांतीयाने बसबसपुरी झालेली आहे. आज महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकास करताना नाकी तोंडी फेस आलेला आहे, आर्थिक तरतुदी करण्यात फेज आलेला आहे. आज महाराष्ट्र राज्य शासनाकडेही 1 रुपया नाही तिजोरीमध्ये आणि राज्याच्या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये पण 1 रुपया नाही तिजोरीमध्ये. GSTवर सरकार चालतंय, महसूल उत्पन्नावर सरकार चालतंय, विविध नगरपालिकांच्या GSTवर नगरपालिका महानगरपालिका चालतात. मग अशा प्रकारे जर परप्रांतीय ठिय्या धरून जर महाराष्ट्र बसेल आणि पॅन कार्ड आधार कार्ड करून हे जर इकडचं लोकॅलिटी स्थानिक दाखवतील
तर मराठी स्थानिक लोकांवर किती अन्याय अत्याचार आहे, किती सोसायचा. मी सांगतो सर्व राजकीय पक्षांना, मी सांगतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, जर तुम्हाला महाराष्ट्र राज्याची काळजी असेल तर परप्रांतीय धोरण जो का आहे सहानुभूतीचा तो बंद करा आणि महाराष्ट्राच्या मातीतील आदिनिवासी कायदा, मूळ आदिनिवासी कायदा, महाराष्ट्रातील मूळ आदिनिवासी कायदा जो आधी ऑलरेडी आहे महाराष्ट्र शासनाने लागू केलेला, तो मूळ आदिनिवासी कायदा आधी महाराष्ट्रावर लागू करा आणि परप्रांतीयांना या महाराष्ट्रातून हाकलून लावा. एवढंच सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र.